आज बनवूया आपण हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण आणि हिरवी मिरची ठेचा. आणि त्यात ढोबळ्या त्या तिखट कमी असतात ना, त्या पण मिरच्या आहे तिच्यात. यांना आपण धुवून घेतलंय, मस्त डेटे काढून घेतलेत. डेटे काढून घेतलेत मस्त. हा मसाला आहे त्याचा. ह्याच्यात आपण आता मस्त मिक्सरमधून काढून घेऊया. मिक्सरमधून काढून घ्या. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया. तोपर्यंत तेल गरम करून घेऊ चांगलं. तेल चांगलं गरम करायचं, पण तेल असं भरपूर टाकायचं. तेल गरम केल्यावर काय करायचं, मस्त गरम झालं, 1-2 मिनटं मस्त गरम होऊ द्यायचं. त्याच्यात मग ते मिक्सरमधून दरदरा काढला ना आपण, त्याच्यामध्ये सोडायचं. तेलामध्ये चांगला सोडायचा. मस्त फ्राय करा. मस्त काढला की मस्त तेलात सोडला की त्याला सगळ्यात तेलामध्ये टाकून घ्यायचा. आणि छान लगे टाकल्याच्या नंतर त्याला मस्त परतून घ्यायचं. मस्त परतून घेतलं 1-2 मिनटं. मस्त त्याला होऊ द्यायचं तेलामध्ये. तोपर्यंत जास्त नाही लागत, जास्त 5-10 मिनटात हे आपला ठेचा तयार होतो. मस्त परतून घ्यायचं छान इकडून तिकडून फिरून, म्हणजे लागू नाही म्हणून खाली. झाला छान फिरून झाल्याच्या नंतर बघा त्यानं मस्त तेल सोडलंय. तेल सोडलंय मस्त. मग एकदा फिरून घेऊ आपण चौकून. कारण थोडा मस्त भाजलाय ना तो, तर ते थोडासा तेल बघा किती मस्त, जेवढं होतं पेटतो तेल तेवढं सोडलं. मस्त सोडलं तेला त्याने. त्याच्यानंतर आपण टाकूया थोडीशी लाल मिरची, हळदी आणि थोडंसं फिरून घेऊया. 1 मिनटं चांगलं फिरून घेतल्याच्यानंतर स्वादानुसार मीठ टाकूया चांगलं. त्यानंतर याला एकदा फिरून घेऊया चांगलं छानपैकी. बघा किती मस्त कलर आलाय त्याला. खायला बी खूप भारी लागतो. भाजी नसली तरी आपण चपातीसोबत खाऊ शकतो, किंवा डाळ भात बनवला त्याच्यासोबत बी खाऊ शकतो. छान लगे मस्त. 1 महिना बी याला काही होणार नाही, कारण की तेलात चांगलं परतून घेतल्यामुळे त्याला 1 महिना बी काही होणार नाही. लगे परतून घेऊ मस्त. चपाती घेऊ ताटामध्ये आणि मस्त लगे खाऊया. हे बघा मस्त टेस्ट असं मस्त झणझणीत झालाय. तुम्ही याला चपातीसोबत खाऊ शकता, डाळ भात घेतलं तर डाळ भातासोबत खाऊ शकता, जेवणासोबत तोंडी लावायला बी घेऊ शकता. आपला ठेचा, तिखट झणझणीत मस्त टेस्टी ठेचा.